हरी
सदा माझे डोळे जडो तुझे मोती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुक्माईच्या पदरी सोयरिया सोयरिया रुक्माईच्या पदरी सोयरिया सोयरिया माईचा पती सोय रे रखुमाईचा पती सोय रे सदा माझे डोळे जडो तुझे मोती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुक्माईच्या पदरी सोयरिया सोयरिया रुक्माईच्या पदरी सोयरिया सोयरिया रुक्माईचा पती सोय रे रुक्माईचा पती सोय रे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 आधी मग प्रेम सर्वकाळ सर्वकाळ हे मग प्रेम सर्वकाळ सर्वकाळ देई मला प्रेम सर्व काळ देई मला प्रेम सर्व काळ विठू माऊली माऊली हाची वरणे विठू माऊली हाची वरणे विठू माऊली तू आजी वरणे संसारोणी राहे हृदय माझा हृदय माझा संसारोणी राहे हृदय माझा हृदय माझा संसारोणी राहे हृदय माझा हृदय माझा राहे हृदयी माझ्या हृदयी माझ्या गोडा तुझे रूप गोडा तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोडा तुझे रूप गोडा तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे मग प्रेम सर्वकाळ हे मग प्रेम सर्वकाळ सर्वकाळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम ते माझ प्रेम सर्व काळ
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हे सुख झाले हो साजनी हे सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ए तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव तुहा माधव तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ए म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
सोडा जसा ह्या आवाजात तो मिक्स व्हावा आणि मॉनिटरला आवाज रिटर्न आवाज हवाय आम्हाला कडक कर, कडक कडक करा आवाज एकदम कर. ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल जेने पिडा वारेल जेने पिडा वारेल ब्रह्मरस घे काढा जेने पिडा वारेल जेने पिडा वारेल हे ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल जेने पिडा वारेल जेने पिडा वारेल ब्रह्मरस घे काढा जेने पिडा वारेल जेने पिडा वारेल जेने पिडा वारेल हे मध्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी भवरोगा ऐसे जाय आणि काय शुल्लके आणि काय शुल्लके आणि काय शुल्लके भवरोगाय से जाय आणि काय शुल्लके आणि काय शुल्लके आणि काय शुल्लके मध्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी तुका मने मोहे बाधानिक कदा भूतांसी आणि कदा भूतांसी आणि कदा भूतांसी म्हणे हे बाधा कदा भूतानी आणि कदा भूतानी आणि कदा भूतानी हे पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी आणि कवाचे न सेवी रब्बार कुमार जय हो पार जय जय विठोबार कुमाई ताई वाजवून करा रब्बार कुमाई हो पार रब्बार कुमाई जय हो पार जय जय विठोबार कुमाई जय हो पार रब्बार कुमाई हो पार रब्बार कुमाई हो पार ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा
पिढा वारेल 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 जेने पीडा वारेल जेने पीडा वारेल जेने पीडा वारेल जेने पीडा जेने पीडा जेने पीडा वारेल पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबा पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेवे आणि कवाचे वाचे वाचे आणि कवाचे नसेवे आणि कवाचे नसेवे नसेवे आणि कवाचे आणि 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 कवाचे नसेवे वाचे आणि नसेवे देवी वाचे आणि नसेवे आणि कवाचे नसेवे आणि क- आ-
अनिकनबाचे 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 अनिकनबा अनिकनबाचे अनिकनबाचे अनिकनबा आचे सेवी टाळी वाजवा भजन करा. विठ्ठल 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 पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आनंद संत श्रीपाद बाबा की जय. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बजरंग बली की गणपती बाप्पा. विठ्ठल
ब्रह्मरसिंग हे काढा जेने पिडा वारेला पथ्य नाम विठोबाचे आणि कबाचे न सेवी भवरोगा ऐसे जाय आणि काय शुल्लके तुका म्हणे नो हे बाधा आणि कदा भूतांची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन टाटा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकार महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनिंद्रै समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी प्रथम कोरगडनाथा मा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजा जी चतुर्णानची आत्मजा वाकसिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जन तया माझे दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सखळा हरिकथे बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळा नामा मने विठ्ठल 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 ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा द्यावायचा पर्यार्थ असा वास्तविक पाहिलं कोणत्याही सेवेला एक प्रकारचं निमित्त असतं विको काढायचा थोडासा लाईट ठेवायचा कडक आवाज द्यायचा थोडासा तबला आजच्या दिवस बाजूला ठेवला तर जमल जरा बरं वाटेल कारण कसं आहे राग येणार नाही दादाला त्याला माझं म्हणणं कळल बहिणीचं काय म्हणणं आहे ते समजल ही भजनामध्ये गोड वाटते कीर्तनामध्ये कसं आहे साधन म्हणजे साधन कडक आवाज मृदुंगाला द्या फक्त ज्या त्या गोष्टीला जे ते शोभतं
काही आपण जर केलं तर ते गोड वाटत नाही, समजून घ्या. संतांनी पहिल्यापासून घालून दिलेली परंपरा आपल्याला सांभाळायची आहे, ही ध्यानात ठेवा. त्या परंपरेला डाग लागल असं काय करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. तबला एक नंबर आहे, तबल्याला नाव ठेवणार नाही मी, तेवढी आपली पात्रता सुद्धा नाही. पण ती भजनामध्ये, बैठकी भजनामध्ये ते साधन गोड वाटतं. कीर्तनामध्ये कसं उडान चाली म्हणतो, गोडवा निर्माण करण्यासाठी पखवाज. संतांनी सांगितलं लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. कुठं तरी तुम्हाला हे भगवान पंढरीनाथाचं नामस्मरण गोड स्वरूपात ऐकायचंय, हे ऐकणं वेगळं आणि बैठकी भजनातलं ऐकणं वेगळं. म्हणून थोडस मी बाजूला करायला लावलं. काही चुकलं असेल तर माफ करा. मला जे योग्य वाटतं ते मी करत असते, कारण कुठेही रिंग मास्टर ठरलेला असतो. आजच्या कार्यक्रमातला रिंग मास्टर आपण आहे, मग आपल्याला कुठेतरी समजायला हवं, समजून घ्या. म्हणून जाता जाता खरं सांगायचं म्हटलं तर गेल्या 3 वर्षापासून आपले सर्वांचे लाडके व्यासपीठ चालक विवेक बाबा विठ्ठल बोधले, मानकोजी बोधले महाराज यांचे 11वे वंशज धामणगाव, या बाबांच्या कुठंतरी वाटचालीमधून सगळ्याकडे लक्ष ठेवत ठेवत हा सुंदर कार्य त्यांनी उभं केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि कसं आहे, कुठली गोष्ट उभा करणं सोपं नाही. सगळ्यांनी तुम्ही गावकरी मंडळी, माता भगिनी असतील, माझे पितृवर्ग असेल, सगळेजण एकत्रित येऊन त्यांना सहकार्य करत याच्यामध्ये आणखी जीव ओतताय, ही सगळ्यात मोठी लाखातली गोष्ट आहे. दृष्ट लागण्याजोगं कार्य आहे. फक्त मला वाईट या गोष्टीचं वाटलं की 3 वर्षापासून चालू झालंय. इतके दिवस आपण झोपलो होतो का काय कुणाला माहिती. म्हणजे इतके दिवस आपलं पाप होतं, आता ते पाप गेलं. कीर्तन परंपरा सांभाळणं, गावामध्ये सप्ताह होणं म्हणजे सामान्य समजू नका. गावचं गाव पण खरं जर दिसत असेल तर ते गावातल्या सप्ताहांमुळं, मंदिरामुळं दिसतंय. तुम्ही जेवढं देवासाठी कराल तेवढं देव तुमच्यासाठी करेल. एका हाताने तुम्ही त्याला द्या, तो 10 हाताने तुम्हाला देईल. आपण त्याच्यासाठी कार्य करायचं. आणि हे नामस्मरण करण्यासाठी तर आयुष्य आहे ना. एवढं सुंदर जीवन देवानं दिलं कशासाठी? एवढ्याच गोष्टीसाठी. आणि मला एवढंच सांगायचंय, आयुष्यातला परमार्थ जो वजा केला तर जीवनात राहिलं काय? काहीच नाही. भक्ती, ते भक्ती जीवनामध्ये नसेल तर आयुष्याला खरोखर जनावरासारखीच जिंदगी म्हणावं लागेल. कुठंतरी आयुष्याला मनुष्यगण म्हटलं, याचं कारण काय? फक्त तुम्हाला हे परमार्थ करायला यावा, भक्ती करायला यावी. आणि ही भक्ती जीवनामध्ये उतरण्याकरता हा सप्ताहाची परंपरा. आता सप्ताह करणं म्हणजे आजच्या काळामध्ये सोपी गोष्ट राहिली नाही. खरं सांगायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टींनी, सगळ्या बाजूनी तुम्ही विचार करा. पण त्यातूनही तुम्ही सगळेजण एकत्रित येऊन एवढं छान कार्य करताय. बघता बघता 3 वर्ष झाली. मी भगवान परमात्म्याला, गणपती बाप्पाला, मारुती रायाला, माझ्या माऊलींना एवढीच मागणी मागन, 3 वर्षापासून जशी सेवा आमच्याकडून तू करून घेतायत तसं चंद्र सूर्य असेपर्यंत आम्हा सगळ्यांकडून ही सेवा अशीच करून घे. याच्यात कधी खंड पडू देऊ नको. एवढी मागणी आपण भगवान पंढरीनाथाला करूया. सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु वंदनीय देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचं सगळ्यांच्या ओळखीतलं आहे. पण अभंग लिहिण्याच्या, प्रत्येक अभंगाच्या पाठीमागं काही ना काहीतरी इतिहास आहे. इतर अभंग लिहिले आपल्यासाठी, पण हा एकटा अभंग असा आहे की एका वेगळ्या माणसासाठी लिहिला होता, ज्यांचं नाव आहे रामेश्वर भट्ट. त्या काळातले एकदम कडकडीत जर खरे ब्राह्मण म्हटले जात असतील तर हे भट्ट. कोण? रामेश्वर भट्ट. मूळचे राहणारे होते वाघोलीचे, पण वर्चस्व होतं देहू गावावर. अख्खं पुण्यातलं जेवढं काय असेल ना, पुणे प्रांतातलं त्यांचं वर्चस्व होतं त्या काळामध्ये. कधीच्या काळातलं सांगते? 400 वर्षापूर्वीचा काळ सांगते. ब्राह्मण जसं सांगन ती ग्रह दिशा, बरोबर ना? नावी ठेवील त्या मिशा, आणि ब्राह्मण सांगन ती ग्रह दिशा. असं पहिल्या काळामध्ये सगळ्यात जास्त ब्राह्मणांमुळे वर्चस्व होतं. आता हा ब्राह्मण म्हटलं की पराकोटीचा ब्राह्मण, वेदोवचस्पती म्हटलं तरी चालेल. वेद ज्यांच्या मुखोद्गत आहेत असे हे रामेश्वर भट्ट. तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून देहू गावामध्ये आले. ऐकलं आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल की असं असे हे कीर्तन प्रवचन करतात.
अभंगाची रचना करतात, वेदाचा अर्थ मराठीतून सांगतात. हे ऐकल्यावर मग मात्र थोडस अंतःकरणाला त्रास व्हायला लागला. आता त्या काळातही ही होती परंपरा. आजकाल आजच नाही खेकडा प्रवृत्ती. खेकडा प्रवृत्ती नाही माहिती तरी सांगून जाते. खेकडे नावाची गोष्ट अशी आहे की ते एकमेकाला जमू देत नाही. एकदा शास्त्रज्ञांनी असे प्रत्येक देशातले खेकडे गोळा केले. अमेरिकेचा असन, जपानचा असन, डबा भरून अशा 3 बरण्या भरल्या, जपानचा, अमेरिकेचा आणि आपल्या भारताचा. आता हे जे खेकडे त्यांचे दोघांचे झाकणं त्यांनी उघडे करून ठेवले, बघून घ्या बरं का. पण भारताचं बरणीचं झाकण थोड्या वेळाने उघडलं. सगळे जे अमेरिकेचे खेकडे होते का ते एकमेकाला सपोर्ट करायचे, बाहेर यायचे, एकमेकाला सपोर्ट करायचे, एकाला सपोर्ट करायचा, तो बाहेर यायचा. असं करून अख्खी बरणी रिकामी झाली. कोणती? अमेरिकेची. जपानचंही तसंच. पण भारताचा एक पॉइंट झाला. एक बाहेर निघायला लागलं की दुसरं हळूच त्याचं तंगड वाढायचं आणि त्याला खाली पाडायचं. समजून घ्या, ही खेकडा प्रवृत्ती. एखादं पुढे चाललं की त्याला असं मागं खेचायचं. आणि ही प्रवृत्ती त्या काळात होती असं नाही, प्रत्येक काळात होती. प्रत्येक काळात. कौरवांना कधी पांडवांचं चांगलं बघवलं का? त्या काळापासून नाही, अनादी काळापासून ही प्रवृत्ती प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण होत आली आहे आणि आताही होती. तसंच हे तुकाराम महाराजांचं वर्चस्व, हा तुकाराम महाराजांचा जो अंतःकरणातला भक्तीचा मोठेपणा, हा यांना बघवणा. कुणाला? रामेश्वर भट्टाला. मग ज्या वेळेला देहूमध्ये आले, देहू गावात आले, सभा भरवली, त्या धर्मसभेमध्ये तुकाराम महाराजांना बोलावलं. तुकाराम महाराज आले तसं विचारायला सुरुवात केली, का हो महाराज तुम्ही अभंगाची रचना करता असं आम्ही ऐकलं. तुकाराम महाराजांनी नम्रपणा सोडला नाही. हो करतो. तुम्ही अभंगाची रचना करा, कीर्तन प्रवचन करा, धर्म जागृतीकरण करा, आमचं काही मत नाही. पण तुमच्या गाथ्यामध्ये, तुमच्या प्रमाणामध्ये, तुमच्या अभंगामध्ये एक प्रमाण मी वाचलं, ते मला पटलं नाही. म्हटले कोणतं? म्हणले वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतर न व्हावा भार माथा. हे लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुकाराम महाराजांना माहिती होतं हे 100% काही ना काहीतरी भांडण काढणार. यांना भांडण्यासाठीच ह्यांनी मला इथं बोलवलंय. म्हणून तुकाराम महाराजांनी टाळायचं ठरवलं. हे बघा भट्ट, तुम्हाला मला भांडायचंय, मला काय वाईट वाकडं बोलायचंय, बिंदास बोला. पण खरं सांगू का, हे लिहिणारा मी नाही, माझ्याकडून लिहून घेणारा तो पांडुरंग परमात्मा दुसरा आहे. तुम्हाला वाद घालायचा ते देवाला घाला. असं बोलल्यावर मग मात्र राग आला रामेश्वर भट्टाला आणि आज्ञा केली, तुम्हाला वाटतंय ना तुम्ही हे लिहिलं नाही तर आजपासून अभंगाची रचना करायची नाही. ठीक आहे म्हणले, नाही करणार. आतापर्यंत जेवढं काय केलंय त्याचं काय करू ते सांगा. म्हणले वह्या घ्यायच्या आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन बुडवून द्यायच्या. ठीक आहे म्हणले, आज्ञा मान्य. जड अंतःकरणानं ते मान्य केलं. डोळ्यातून पाणी यायला लागलं, पण समोर दाखवायचं नाही. इंद्रायणीच्या तीरावर आले, वह्या घेतल्या हातामध्ये, खालून वरून काळी दगड बांधली माझ्या तुकाराम महाराजांनी आणि गाथा पाण्यात सोडून देण्यापूर्वी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं. तुझ्यासाठी मी आयुष्य जाळलं, माझ्या लेकरा बाळांचा सुद्धा मी विचार केला नाही, प्रपंचाचा विचार केला नाही. आज तुला मला सोडून द्यावं लागतंय, ही भक्ती मला सोडून द्यावी लागते. अंतःकरणाची लाई होत होती. ढसाढसा तुकाराम महाराज रडत होते. दिला गाथा सोडून. त्या क्षणापासून तो महात्मा 13 दिवस तिथं बसून होता. आता हे बघायला, ही मजा बघायला विरोध पार्टीतले आले नाही असं नाही बरं का. ज्याला रामेश्वर भट्ट लय आवडत होते ते इकडे येत आले ना मजा बघायला काय चाललंय नेमकं. कारण त्या काळातही 2 पार्ट्यातली होती, ज्यांना तुकोबाराय आवडत होते असे आणि ज्यांना आवडत नव्हते असे. विरोधक आणि चाहते दोन्ही होते. मग चाहत्यांच्या अंतःकरणाची लाई होत होती. तुकाराम महाराजांचं हे दुःख पाहून तेही रडत होते आणि त्यांचे अश्रू बघत असताना विरोधकांना मात्र वेगळा आनंद. त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. एका चमच्यानं जाऊन सांगितलं, असं असं गाथा बुडला, आता झालं ना तुमच्या मनासारखं. रामेश्वर भट्टालाही समाधान वाटलं, कारण तेवढ्या काळापुरता आनंद होता तो. पण 13 दिवस महात्मा उठला नाही तिथून. चिंतन चालू होतं, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. सुंदर भजन.
एवढं छान भजन चालू होतं त्यांचं की विषय नाही. भजनामध्ये रोज नित्य नेमानं भजन करत असताना सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला जिजामाता भाकरी घेऊन यायच्या, रोज घेऊन यायच्या. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, तिसऱ्या चौथ्या दिवशी शेवटी वैतागली जिजामाता आणि ओरडून बोलली, का हो धनी, ज्या देवासाठी तुम्ही एवढा विचार न करता आज तुम्ही बसलेत, 4-5 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, पण तरी तुमची त्या देवाला जर दया येत नसेल तर एवढा परमार्थ करायचा कशाला? एवढं बोलावं पण फरक नाही. तुकाराम महाराजांचं भजन चालू आहे. एवढं झालं, 10वा दिवस निघून गेला, 11वा दिवस निघून गेला, 12व्या दिवशी सगळे येऊन तिथं बसले, पण कुणाचंही तुकाराम महाराजांनी ऐकलं नाही. शेवटला 13वा दिवस उजाडल्याबरोबर 13व्या दिवशी इंद्रायणी मातेच्या मनाला सुद्धा रुखरुख वाटायला लागली. 13 दिवस झालेत, या बाबांना अन्न पाणी काही घेतलं नाही. याला जर काय झालं तर याचं सगळं पाप माझ्या डोक्यावर बसन. एका नदीनं विचार करावा, एका स्त्रीच्या रूपामध्ये बुडलेला गाथा कोरा करकरीत करून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या हातामध्ये सुपूर्त करावा. जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, दगडा सहित भया, जळी दगडा सहित भया, दगडा सहित भया, दगडा सहित भया, तारी येल्या जैशालाया, तारी येल्या जैशालाया, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तारी येल्या जैशालाया, तारी येल्या जैशालाया, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. सहित भया, तारी येल्या जैशालाया, अरे वा, विचार करा, जळी दगडा सहित वया, तारी येल्या जैशालाया. जशा पाण्यावर मुरमुरे लाया तरंगाव्या तशा वया तरताना दिसतायत. आता सगळ्याला इंद्रायणी माता, पांडुरंग परमात्मा दिसायला डोळे तसे लागतील ना? आपल्यासारख्या भुरट्या लोकांना दिसल का? देव बघायला बी तशी ताकद लागते ना. इंद्रायणी माता अशी दिसणं मस्करी नाही. ती फक्त जगद्गुरु तुकोबारायांना दिसली, पण बाकीच्यांना मात्र दिसायला असं दिसू लागलं की पाण्यावर वह्या तरंगायला लागल्या. एका चमच्यानं जाऊन सांगितलं, चमचे कमी नव्हते त्या काळात बी, एका चमच्यानं जाऊन सांगितलं रामेश्वर भट्टाला, असं असं घडलं. त्यांचा गाथा तरंगायला लागला. सगळा समाज त्यांच्या पाठीमागे आहे. आता तुमचं कसं होईल? सांगितल्यावर पण तिथं देवानं काही कमी केलं नव्हतं. एखाद्या संताचा अपमान करणं, त्याची हेटाळणी करणं, त्याला त्रास देणं, हे किती मोठं पाप आहे. त्या पापाचं उत्तर रामेश्वर भट्टाला भेटलं. अंगाची आग व्हायला लागली, तर पडायला लागला रामेश्वर भट्ट. एवढी आग होतो त्या अंगाची की विषय नाही. 24 तास विहिरीत जाऊन बसायचा शांत होण्यासाठी, पण फरक पडला नाही. गंगेला जा, इकडं जा, ह्या वैद्याकडे जा, साप आणून अंगाला लाव, चंदन आणून अंगाला लाव, पण फरक पडना. शेवटी उपाय सुचला आळंदीमध्ये आला, माऊलींचा धावा सुरू केला. समाधी घेतल्यानंतर जर माऊली पहिल्यांदा कुणाला प्रसन्न झाली असेल तर ती रामेश्वर भट्टाला झाली. सांगितलं रामेश्वर भट्टाला, सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, देवगावी जावं लागल. मग जिरली ना. ज्याच्यासाठी एवढं कारस्थान केलं त्याच्या पाया पडायला लागते. पण म्हणले मी तर जाणार नाही देवाकडे, मी जाणार नाही तुकाराम महाराजांकडे. म्हणले आपण जायचं नाही,
पण एका दूताकडे जर आपण चिठ्ठी लिहून दिली, त्यांनी तुकाराम महाराजांपर्यंत जर पोहोचवली तर बरं होईल. म्हणून दूताकडे एक चिठ्ठी लिहून दिली. ती चिठ्ठी तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचवली. महाराजांनी ती चिठ्ठी वाचली आणि चिठ्ठीच्या माग एक अभंग लिहून दिला. तो जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिला होता. अभंग रामेश्वर भट्टांनी एकदाच वाचला, शरीराची आग पूर्ण थांबली. ज्या अभंगामुळे थांबली तो आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल विचार करत होता रामेश्वर भट्ट, विचार करत होता. एवढे देवदेव केले, वैद्य केले, तरी अंगाची आग थांबेना. एक साधा अभंग वाचता क्षणी अंगाची आग थांबते. काहीतरी सामर्थ्य आहे. सामान्य माणूस नाही हा, कोणी अवतारी पुरुष आहे हे कळून चुकलं. जिथं कुठंतरी अंतःकरणामध्ये तिरस्कार होता तिथं प्रेम निर्माण झालं, द्वेष निघून गेला. कुठंतरी अंतःकरणातून तो तुकाराम महाराजांच्या पाया येऊन पडला आणि एक मागणी मागितली, महाराज शारीरिक पीडा तर तुम्ही घालवली, अंगाची आग होत होती तर तुम्ही पूर्णपणे थांबवली, आणखी एक पीडा माझ्या पाठीमागे आहे तेवढी घालवा. आणि जी 2 नंबरची रामेश्वर पट्टाच्या माग जी पीडा आहे तीच पीडा आपल्या सगळ्यांच्या मागे. काय मागे? हा, आता इथं डोकं लावायचं नाही. पीडा म्हणजे काय असेल? करणी असेल का? रोग असेल का? नो. पीडा म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीला कारण आहे बरं का. रोग पाठीमागं लागणं, रोगाला पीडा म्हणता येत नाही. समजून घ्या. रोग शरीरापुरता आहे. शरीर संपलं, रोग संपला. कमेल्यावर कॅन्सर होतो. शरीर संपलं, रोग संपला. रोगाला पीडा म्हणता येत नाही. रोग पाठीमागं लागण्याची 2 मुख्य कारण आहेत. एक, तुका म्हणे रोग आहे येती पापाची या रूपे. नीट ऐका बर का, थोडासा विको कमी करा आणि साधा कडक आवाज द्या. स्पष्ट ना स्पष्ट शब्द कळावा. तुका म्हणे रोगे येती पापाची या रूपे, पण तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. समजून घ्या. तुमच्या मागच्या जन्मातलं जर काही पाप शिल्लक असेल तर या जन्मामध्ये रोग या रूपानं भोगावंच लागतं. त्याच्यात वाद नाही. रोगाचं तुम्हाला पाप असेल तर भोगावं लागतं, पण तिथेही हे पाप घालवायचं असेल तर संतांनी ज्याचा जप केला ते नामस्मरण आपण करा. 100% पापातून मुक्त होणार. हा पहिला विषय रोग मागं लागण्याचा. आणि दुसरा विषय संत सांगतात, तुमच्या पाठीमागचं तर पाप असेल तर होणार, पण वाईट अन्न, चुकीचं अन्न खाण्यात आलं 100% रोग होणार. जेवढे तुम्ही नॉन व्हेजिटेरियन जास्त होणार तेवढे रोगी आपण जास्त होणार. समजून घ्या. त्यामुळे अन्न चांगलं खा, शुद्ध खा, पवित्र खा, सात्विक खा. हात जोडून सांगते, हे रोग मागं लागण्याचं पहिलं प्रामुख्याचं कारण. आणि रोग याला पीडा म्हणत नाही. तुम्ही माणसां करणी भामामती यालाही पीडा म्हणत नाही. मग पीडा म्हणजे काय? पीडा कशाला म्हणतात? नीट ऐका. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनी शयनम. पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, हे जन्म मरणाचं दुःख म्हणजे पीडा. तुम्ही आज जन्माला आले, सहजासहजी नाही आले. याला सुद्धा यातना आहेत. कितीतरी यातना भोगाव्या लागतात. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. एक योनी कोटी वेळा फिरायची, असे 84 लाख जन्म भोगायचे. मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जन्म भोगायचा. कुठं तरी पाप आणि पुण्य जर बाय चान्स समान झालं तर माणसाचं आयुष्य मिळतं, नाही तर भेटत. झोपा काढणारे भेटत म्हणजे आपण लय लकी आहे की आपल्याला भेटलं. त्याच्यानंतर संतांच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणून लय फायदा आहे. एवढ्या बाबतीत येऊ द्या कलियुगात, वाईट युगात जन्माला येऊ द्या, हरकत नाही. पण सगळ्या देवादिकांचे अवतार बघून आपल्याला भेटतंय ना, कुठंतरी आपण विचार करू शकतो ना. आणि आजचा परमार्थाचं साधन सुद्धा सोपं आहे. खरं सांगायचं म्हटलं तर लय सोपं आहे, लय अवघड नाही. साधनात सोपे नाम हे केवळ, 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 साधनात सोपे नाम हे केवळ.
सोपे नाम हे केवळ यावी न सकळ क्षीण वाया यावी न सकळ क्षीण वाया यावी न सकळ क्षीण वाया साधनात सोपे नाम यावी न क्षीण वाया यावी न क्षीण वाया यावी न क्षीण वाया सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार किती सुंदर प्रमाण दिलं दादांसाठी टाळ्या वाजवा. हे जॉईंटिंग सुचलं पण पाहिजे बरं का. हे टायमिंगला हे कुणाचंही काम नाही, खायचं काम नाही, हे सुद्धा सुचणं गरजेचं आहे. सगळे सिंधू साधनांचे सार भव सिंधू उतरी पार साधनात सोपे नाम हे केवळ नामदेव महाराजांचं गोड प्रमाण आहे. सगळ्या साधनांमध्ये जर सोपं असेल तर देवाचं नामस्मरण आहे. आणि हे कलियुगामध्येच योग्य आहे. इतर युगांमध्ये जी ती साधनं ठरलेली होती. आत्ताचं साधन सोपं आहे, सुलभ आहे, गोमट आहे, छान आहे. फक्त करणारा पाहिजे, फक्त करणारा पाहिजे. इथं पोटाला खायला मिळालं, खायचं झोपायचं, खायचं इटिंग स्लिपिंग बस. बाकी काही घेणं देणं नाही. इमानदार आहेत नाही म्हणणारे. आणि खरंच नाही हो, सध्या तेवढीच परिस्थिती बेकार आहे. सगळं जमतं, एवढं जमत नाही. विनंती माझी असं करू नका. एवढं सोन्यासारखं आयुष्य दिलंय ना. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, शत वर्षाची गणनार, शत वर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातनार, तयामध्ये दुःख यात